नमस्कार मित्रांनो, मी मनोज खोडे. मित्रांनो, अन्नपूर्णा योजनेबाबत सर्वात महत्त्वाची नवीन अपडेट आलेली आहे. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. पुरुषाच्या नावाने गॅस कनेक्शन असले तरी 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार. तर मित्रांनो, याबद्दलची पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, महाराष्ट्र सरकारने जेव्हा या योजनेचा जी.आर. काढला होता, तेव्हा जी.आरमध्ये स्पष्ट सांगितले होते की या योजनेचा लाभ घेण्यासाठी गॅस कनेक्शन हे महिलेच्या नावावर असणे आवश्यक आहे. त्यामुळे माझ्या खूप साऱ्या मित्रांचा प्रश्न होता की सर, आमच्या कुटुंबामध्ये गॅस कनेक्शन हे महिलेच्या नावावर नसून आम्हा पुरुषांच्या नावावर आहे. मग आता काय करायचे? आम्हाला लाभ मिळेल की नाही? आता बघा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा, या योजनेचा लाभ कोणाकोणाला मिळणार आहे, नीट लक्ष द्या. बघा, ज्यांच्याकडे प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस कनेक्शन आहे व ज्या महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत, त्यांच्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आता तुमचा जो प्रश्न आहे की पुरुषांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे तर काय करावे, या योजनेचा लाभ मिळणार की नाही, तर याचे उत्तर जाणून घेण्यापूर्वी तुम्ही एक लाईक करून घ्या. कारण तुमच्या एका लाईकमुळे माझ्या खेड्यापाड्यातील जे मित्र आहे त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. कारण त्यांनासुद्धा हा प्रश्न पडला आहे व त्यांना सांगणारंसुद्धा कोणी नाही. म्हणून माझ्या मित्रांनो, एक लाईक करून घ्या. तर बघा, मुख्यमंत्री साहेब काय म्हणतात. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 3 गॅस सिलेंडर मोफत देणार आहे. त्याचा फॉर्म भरला तुम्ही? नाही, ते महिन्याचं नाव पाहिजे ना कनेक्शन. नाही, असं काही नाही. घरामध्ये आपल्या तुमच्या मिस्टरांच्या नावावर असेल तरी. तर बघा मित्रांनो, आता तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि मी आशा करतो तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित मिळाले आहे. मित्रांनो, या व्हिडिओला तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. जय महाराष्ट्र.